नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत अनाहत चक्र. अनाहत चक्राच्या बाबतीत आज मी तुम्हाला सांगणार आहे. अनाहत चक्र उघडताच असं जे काही घडतं, ते म्हणजे द्वेष संपतो. प्रेम आपोआप वाहू लागतं आणि हा अनुभव तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकतो. जरा डोळे बंद करा आणि आपल्या आत डोका. तुम्ही ज्या जीवनाला जे जीवन म्हणत आहात, ते खरोखरच जीवन आहे का? की फक्त सवयीची पुनरावृत्ती आहे. सकाळी उठणं, तेच चेहरे, त्याच चिंता, त्याच तक्रारी, तोच राग, तोच द्वेष आणि मग रात्री थकून झोपून जाणं. मी तुम्हाला विचारते, या सगळ्यात तुम्ही जगता कुठे आहात? तर तुम्ही जगत नाहीये, तुम्ही फक्त सहन करत आहात. आणि या सहन करण्याची मुळं फार खोल आहेत आणि त्या मुळांचं नाव आहे द्वेष. द्वेष कधीच दुसऱ्यांविरुद्ध नसतो, तर द्वेष हा स्वतःच्या हृदयाविरुद्ध असतो. पण मन फार चलाक असतं. तो सगळा दोष बाहेर ढकलतो आणि म्हणतो, की त्याने मला दुखवलं, समाजाने मला तोडलं, आई-वडिलांनी मला समजून घेतलं नाही, प्रेमाने मला फसवलं आणि अशा रीतीने तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवता आणि तो आणि पण मी तुम्हाला हे सांगते, की तुम्ही स्वतःला निर्दोष मानत राहता जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष मानत राहता, तोपर्यंत तुमचं हृदय हे दोषांनी भरलेलंच राहतं. तर द्वेष हा एक ओझं आहे आणि हे ओझं तुम्ही लहानपणापासून वाहत आलेले आहे. पहिल्यांदा तुम्हाला ओरडलं गेलं आहे, पण तुम्ही रडू शकले नाही. पहिल्यांदा अपमान झालाय आणि तुम्ही गप्प राहिले आहेत. पहिल्यांदा तुमचं प्रेम नाकारलं गेलं आहे आणि तुम्ही ते आत दाबून टाकलं आहे. प्रत्येक वेळेस काहीतरी दाबलं गेलं आणि तेच दाबलेलं हळू विष बनलं आणि तेच विष म्हणजे द्वेष. तोच द्वेष आज तुमच्या हृदयावर दगडासारखा बसलेला आहे. आणि मग तुम्ही विचारता, की माझ्या आयुष्यात प्रेम का नाही? शांती का नाही? आनंद का नाही? तर मी सांगते, कारण तुमचं अनाहत चक्र बंद आहे. अनाहत चक्र म्हणजे हृदयाचं केंद्र, जिथून प्रेम वाहतं, करुणा जन्माला येते आणि जीवनात कोमलता उतरते. पण तुमचं हृदय आता मंदिर राहिलेलं नाही, तर ते स्मशान बनलेलं आहे. जिथं अपूर्ण इच्छा पुरल्या आहेत, जिथे जुने घाव सडत आहेत, तुमच्या आठवणी ओझं बनलेले आहेत. तुम्ही बाहेरून हसता पण आतून रडता. बाहेरून सभ्य परंतु आतून हिंसक अशा वेदना होत आहेत आहे. आणि हेच दैवत तुमची वेदना आहे. कोण आपला, कोण परका, कोणाशी प्रेम फायदेशीर, तर कोणाशी दूर राहणं सुरक्षित आहे. असा जिथे हिशोब आहे, तिथे प्रेम अशक्यच आहे. प्रेम तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही अट न घालता वाहता. पण तुम्ही वाहत नाहीये, तुम्ही गोठलेले आहात. तर द्वेषाने तुम्हाला गोठवून टाकलेलं आहे. द्वेषामध्ये एक सर्वात धोकादायक रूप म्हणजे तो तुम्हाला कठोर बनवतो आणि कठोर माणूस प्रेम ओळखूच शकत नाही. तो प्रेमालाही सौदाच समजतो. मला काही मिळालं तरच मी प्रेम करेन. पण लक्षात ठेवा, जिथं परतफेडीची अपेक्षा असतं, तिथे प्रेम नसतं. तिथे फक्त व्यापार आणि व्यवहार असतो. अनाहत म्हणजे प्रहाहित अपराहित नाद. म्हणजे धक्का न लागता निर्माण होणारी ध्वनी. पण तुमचं जीवन हे सतत टक्करच आहे. विचार विचारांशी टकरावतात. इच्छा इच्छांशी भिडतात. तुमचं स्वतःशीच युद्ध करीत आहात तुम्ही. आणि या युद्धात कोणीच जिंकत नाही. तर द्वेष तुम्हाला शक्तीचा भास देतो. रागात तुम्हाला वाटतं मी बरोबर आहे, पण आतून तुम्ही अधिक तुटता. प्रत्येक वेळेस द्वेष करताना तुम्ही हृदयाच्या दारावर आणखी एक कुलूप लावता आणि मग विसरता की ते दार कधी उघडं होतं. तुम्ही विसरता की कधी तुम्ही लहान होता, निर्दोष, सहज, प्रेमळ. पण तो मुलगा तुमचा म्हणजे तुमचं इनर चाइल्ड ज्याला म्हणतो, ते अजूनही आत आहे. पण फार खोलवर दडलेलं आहे. समाजाने तुम्हाला शिकवलं की रडणं कमजोरी आहे. माफ करणं भ्याडपणाचं आहे. प्रेम करणं धोकादायक आहे. आणि तुम्ही सगळं हे मान्य केलं. आणि ह्याच मान्यताने अनाहत चक्राची कवर तयार केली. म्हणजे मारून टाकलंय. लक्षात ठेवा, द्वेषाने तुम्ही दुसऱ्यांना दुखवत नाही, तर द्वेषाने तुम्ही स्वतःला जाळत आहात.
दुसऱ्याला कदाचित कळतही नसेल, की तुम्ही त्याचा द्वेष करत आहात. पण तुमची झोप उडते, रक्त विषारी होतं आणि तुम्ही हळू जिवंत प्रेत बनता. अनाहत चक्राची यात्रा द्वेष सोडवण्यापासून सुरुवात होते. पण सोडणे ही प्रयत्नाने होत नाही. तर प्रयत्न म्हणजे परत मनाचा खेळ. सोडणं होतं पाहण्यातून. म्हणजे बघतो आपण जेव्हा स्वतःला, तेव्हा तिथून सोडण्याचा गेम चालू होतो. जेव्हा तुम्ही खोलवर पाहता, की द्वेष तुम्हाला कुठे घेऊन आला आहे आणि त्याच क्षणी द्वेष हा सैल पडतो. समज हे सर्वात मोठं परिवर्तन आहे. समज म्हणजे क्रांती आहे. मी तुम्हाला काही माफीचा उपदेश सांगत नाही. कारण माफीतही अहंकार दडलेला असतो. मी मोठा आहे म्हणून माफ करतो आहे. पण समाजात अहंकार विरघळतो. समज सांगते, की दुसराही तेवढाच अचेतन आहे, जितका मी होतो. आणि या समजात हृदयावर साचलेली बर्फ वितळू लागते. पहिल्यांदा तुम्हाला आतमध्ये हलकीशी ऊब जाणवते आणि हीच अनाहत चक्राची पहिली किरण आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही द्वेष धरून ठेवता, तोपर्यंत ध्यानात उतरणं शक्य नाही. ध्यान ही तंत्र नाही, तर ध्यान म्हणजे उघडं हृदय आणि उघडं हृदय द्वेष गळून पडल्यानंतरच शक्य होते. म्हणून मी सांगते, की कोणाशी लढू नका, बदला घेऊ नका. फक्त आत बघा. कारण ज्या दिवशी तुम्ही आत पाहता, त्या दिवशी अनाहतचं दार पहिल्यांदा ठोठावलं जातं आणि ती ठोकर तुमच्या आयुष्यात, म्हणजे तुमच्या आयुष्यातली सर्वात मधुर ध्वनी ठरते. जेव्हा द्वेषाचा बर्फ वितळू लागते, तेव्हा भीतीही येते. कारण तुम्ही कठोरतेलाच संरक्षण समजत होता. तुम्हाला वाटतं, की मी कठोर नसलो, तर मला तोडतील. म्हणून तुम्ही हृदयाला कुलूपही लावलं. पण लक्षात ठेवा, जो दार प्रेमासाठी बंद आहे, तो दार वेदनेसाठीही बंद राहू शकत नाही. तुम्ही वेदना थांबवू शकला नाही, पण प्रेम मात्र थांबवलं आणि ही तुमची चूक असते. ज्या क्षणी तुम्हाला उमगतं, की द्वेष तुमचं रक्षण करत नाही, उलट तुम्हाला अधिकच जखमी करतो, त्या क्षणी हृदयामध्ये अतिशय सूक्ष्म कंपन जागृत होतं. आणि तो विजेसारखा अनुभव नसतो, तर तो सकाळच्या अगदी पहिल्या किरणासारखा मऊ असतो, कोमल, शांत. पण अंधाराला हलवणारा असतो मात्र. कारण जसजसा सूर्य उगवतो तसतसा तो हलवतो. अंधार म्हणजे नष्ट करतो. आणि हेच अनाहत चक्राचं जागरण आहे. हे जागरण प्रयत्नाने होत नाही, तर ते तेव्हा होतं जेव्हा तुम्ही थकता. जेव्हा तुम्ही म्हणता, की खूप झालं. जेव्हा कळतं, की आता रागाने काही बदलत नाही, द्वेषाने काही सुधरत नाही, तर तुम्ही त्याला पोकळ करता. फक्त पोकळ केलंय तुम्ही म्हणजे थकण्यामध्ये. तर या थकवण्यामध्ये म्हणा किंवा पराभवामध्ये तर अनाहताचे दार हे आपोआप उघडू लागतं आणि हे दार उघडताच तुम्ही स्वतःला एका विचित्र अवस्थेमध्ये बघता. म्हणजे तुम्ही जे आतमध्ये बघायला लागता, तेव्हा स्वतःला समजायला लागतं तुम्हाला, की तेच लोकं, तीच परिस्थिती, तीच दुनिया. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये खरंच बदललेले असता ना, हे सर्व तसंच असतं. पण बदललेलं असते फक्त तुम्ही. आता तुमच्या नजरेत विष नसते, कठोरता नसते आणि म्हणून म्हणजे तुम्ही लोकांना शत्रू म्हणून नाही बघत, तर जखमी प्रवासी म्हणून बघता. आणि आणि हाच जन्म असतो प्रेमाचा. म्हणजे ही जी दृष्टी आहे, ही दृष्टीच म्हणजे प्रेमाचा जन्म समजलं जातं. प्रेम ही भावना नाही आहे, की जी तुम्ही निर्माण करता. प्रेम ही दृष्टी आहे. म्हणजे तुमची दृष्टी बदलली, की प्रेम बदलतं. अनाहत चक्र जागताच तुम्हाला जाणवतं, की तुम्ही एकटे नाही. आधी तुमच्या म्हणजे आधी तुम्ही जीवनापासून वेगळे उभे होता आणि आता तुम्ही जीवनासोबत वाहत आहात. म्हणजे झाड फक्त झाड नाही राहत, आकाश रिकामं वाटत नाही, वारा फक्त वारा राहत नाही, तर सगळीकडे एक प्रकारचं स्पंदन म्हणजे एनर्जी म्हणजे जिवंतपणा वाटत असतो आणि ह्यालाच प्रेम म्हणतात. तर लक्षात ठेवा, अनाहत चक्राचं प्रेम म्हणजे भावुकता नाही. भावुकता म्हणजे रडणं, आज हसणं, उद्या रडणं किंवा आज रडणं, उद्या हसणं, आज पुजणं, उद्या शिव्या देणं. आज हे सगळे म्हणजे खेळ आहेत, मनाचे खेळ आहेत. पण हृदय जागं झालं, की प्रेम स्थिर होतं. ते येत जात नाही. तो तुमचा स्वभाव बनतो. मग तुम्ही प्रेम करत नाही, तर तुम्ही प्रेम होता.
आणि मग फार मोठा फरक आहे याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा करणारा अहंकार म्हणजे उरतो. पण जेव्हा तुम्ही प्रेम होता, तेव्हा तो विरघळतो आणि फक्त तिथे प्रेम उरतं. या अवस्थेत नात्यांची व्याख्या बदलते, की आता तुम्ही कुणाशी जोडता कारण तुम्हाला काही हवं आहे म्हणून नाही, तर काही तुमच्याकडे देण्यासाठी आहे, खूप काही आहे आणि जो देतो तोच समृद्ध असतो. अनाहत चक्राची हीच खासियत आहे. ते तुम्हाला पहिल्यांदा समृद्ध वाटायला लावते. म्हणजे आतून समृद्ध फील करायला लावतं. मग धन, पद, पैसा, ओळख म्हणजे हे नसलं तरी सुद्धा आतून एक असं भरलेपणा येत असतं. आणि आत भराव आला, की बाहेरची भूक आपोआपच संपते. मग प्रेमामध्ये भीक मागावी लागत नाही, की मला समजून घ्या, मला स्वीकारा, मला प्रेम द्या, असं म्हणावं लागत नाही. हीच खरी स्वतंत्रता असते आणि हेच खरं प्रेम असते. तर अनाहत जागरणासोबत करुणा जन्मते. करुणा उपदेश नाही, नैतिकता नाही. तर ती सहज प्रतिक्रिया असते. जसं आई मुलाच्या रडण्यावर धावते. जागं हृदय वेदना पाहून थरथरतं. म्हणजे दुसऱ्यांच्या वेदना पाहून आतून मनाला, हृदयाला थरथराट होतो. पण ही करुणा ओझं बनत नाही. ती हलकं करते उलट. कारण आता तुम्ही वेदना अहंकारातून नाही पाहत, तर आता कळतं सगळं अचेतन आहे. झोपलेले आहेत आणि झोपलेले लोकं एकमेकांना दुखावतातच. या समाजात क्षमा आपोआप घडते. प्रयत्नांशिवाय, निर्णयाशिवाय आणि हाच तो क्षण जेव्हा तुमचं हृदय खरंच उघडतं. तर अनाहत चक्र उघडणं म्हणजे काही कोणताही चमत्कार नाहीये. ही सगळ्यात नैसर्गिक घटना असते. अ, हेच तुमचं खरं आहे. म्हणजे आणि पण इतकी वर्ष तुम्ही मनात राहिले, की हृदयात तुम्हाला परक वाटू लागलं आणि पहिल्यांदा हृदयात उतरताना एक विचित्र कोमलता जाणवते. कधी डोळ्यात पाणीही येतं. पण ते दुःखाचे अश्रू नसतात, तर ते घरी घरी परतण्याचे अश्रू असतात, आठवणीचे अश्रू असतात. आणि याच स्मरणातून प्रेम जन्मतं. लक्षात ठेवा, प्रेम हे ध्येय नाहीये, तर ही साधना आहे. प्रेम तुमची प्रकृती आहे. अनाहत चक्राचं जागरण एवढंच करतं, तुम्हाला तुमच्या प्रकृतीची आठवण करून देतं. आणि ज्या दिवशी ही आठवण होते, त्या दिवशी द्वेष आपोआप गळून पडतो. जसं सुकलेलं पान झाडावरून पडतं. कोणताही संघर्ष नाही, कोणताही आवाज नाही. अनाहतची अंतिम यात्रा फार शांत असते. तिथे ना गोंगाट, ना उत्साह, ना चमत्कार दाखवण्याची इच्छा, फक्त खोल शांती. हृदय पूर्ण उघडलं, की प्रेमही अनुभव नाही राहत, तर ते तुमची ओळख बनतं. मग मी प्रेम करतो असं म्हणावसंही वाटत नाही. मी प्रेमात आहे हेही उरत नाही. तर तिथे फक्त उरतं, की प्रेम आहे. आणि जिथे प्रेम आहे, तिथे मी आपोआप नाहीसा होतो. म्हणजे मी, अहंकार. आणि अहंकार हा प्रेमाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. पण अहंकार काढण्यासाठी युद्ध लागत नाही, तर प्रेमात अहंकार आपोआप वितळतो. जसं बर्फ सूर्यापुढे. या अवस्थेत तुम्ही कोणाशी बांधलेले नसता, तर सगळ्यांशी जोडलेले असता. हे विरोधाभासी वाटेल, पण हे सत्य आहे. आता कोणी परका राहत नाही. कुणाच्या डोळ्यात पाहिलं तर तोच जीवन स्पंदन दिसतं, जे तुमच्यात धडधडतं. आणि या पाहण्यात करुणा इतकी खोल असते, की शब्द अपुरे पडतात. आता तुम्ही कुणाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, कारण कळलेलं असतं, की प्रेम बदलत नाही, प्रेम स्वीकारतं. अनाहत चक्राची ही परिपक्वता तुम्हाला मौन शिकवते. शब्द कमी होतात, पण उपस्थिती बोलू लागते. लोक तुमच्या शेजारी बसून शांतता अनुभवतात. का ते कळतही नाही. डोळ्यात भरोसा असतो, स्पर्शात आश्वासन असते, मौनात प्रार्थना असते. इथेच ध्यान शिखरावर पोहोचतं. आता बसून ध्यान करावं लागत नाही, तर चालणं ध्यान बनतं, श्वास ध्यान बनतो, मौन ध्यान बनतं. अनाहत चक्र तुम्हाला शिकवतो. जीवन जगायला शिकवतो. साधायचं नसतं. तर या अवस्थेत मृत्यूची भीती पण गळून पडते. कारण ज्याने प्रेम जाणलं, त्याने जीवन जाणलेलं असतं. आणि ज्याने जीवन जाणलं, तो मृत्यूला घाबरूच शकत नाही. आता कळतं काही हरवत नाही, तर रूप बदलतात, लाटा येतात, जातात, पण महासागर तोच तसाच राहतो. आणि या अनुभूतीतून भक्ती जन्मते. पण मंदिराची मूर्तीची किंवा कोणत्या ग्रंथाची, कोणत्या गुरुची नाही, तर अस्तित्वाची म्हणजे तुमच्या प्रेझेंट टेन्सची. आता तुमचं हृदयच मंदिर बनतं. आणि हीच अनाहत चक्राची अंतिम अंतिम म्हणजे सुगंध आहे. हा सुवास आहे. तो
कुठून आलेला नसतो, आणलेला नसतो, तर तो तुम्ही बनता. तुम्हीच तो सुगंध, तुम्हीच तो सुवास आहात. आणि जेव्हा तुम्ही प्रेम बनता, तेव्हा जीवन स्वतः उत्सव बनतं. द्वेषाची यात्रा इथेच संपते आणि मग प्रेमाला कुठलीही सीमा उरत नाही. आणि हेच अनाहत आहे, हेच जागरण आहे. तर नक्कीच आपल्या हृदय चक्राला म्हणजे अनाहत चक्राला जागवा. रेकी इथे आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने मदत करत असते. तर नक्कीच रेकी शिका. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. शेअर करा. थँक यू. थँक यू व्हेरी मच.